राज्यातल्या सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे। हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवायचं की नाही या संदर्भात यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे। या याचिकांवर नियमित सुनावणीची तारीख निश्चित झाल्यास सरकारची वैधता आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत 2-3 महिन्यात निर्णय होऊ शकतो। शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेला 6 महिन्यांचा कालावधी झाला असून 5 सदस्यीय पीठाने या याचिकांवर सुनावणी घेतली तरच निर्णय लवकर येण्याची अपेक्षा आहे। तर आज सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या काही वेळामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि आजच्या या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद पुन्हा एकदा होऊ शकतो आणि आज सर्वोच्च न्यायालय आतापर्यंत झालेल्या सुनावणीच्या नंतर नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहे ज्येष्ठ कायदे तज्ञ ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सर आणि ज्येष्ठ कायदे तज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर। मी सुरुवातीला आव्हाड सरांकडे जातोय। आव्हाड सर, आता पुढच्या काही मिनिटांमध्ये या सुनावणीला सुरुवात होईल, पण त्याच्या पूर्वीच एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि त्यांनी राबिया प्रकरणाचा फेरविचार करू नये असं म्हटलेलं आहे। त्यांच्या या प्रतिज्ञापत्राचा विचार होऊ शकतो का, ही काय रणनीती आहे? विलासराव, निश्चितच आता जो मुद्दा आहे आपण सुरुवात केल्याप्रमाणे की अरुणाचल प्रदेशामध्ये झालेल्या त्या पेचप्रसंगाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झालेली आहे आणि म्हणून उभय पक्ष त्या निकालाच्या बाजूने आणि विरुद्ध अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत। मात्र या केसमध्ये त्याच्यापेक्षा एक वेगळेपण आहे, रेबियाच्या निकालापेक्षा एक वेगळेपण आहे। कारण नेहमी असं म्हटलं जातं जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। या केसमध्ये सुद्धा आपण पाहतो आहोत 6 महिने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्याकडनं काही कारवाई झालेली नाही। मग झालेला उशीर कोणाच्या पथ्यावर पडला? गेली 6 महिने हे जे प्रकरण पुढे पुढे जात आहे, जसं आपण मगाशी म्हणाला तारीख पे तारीख, तसं हे कुणाच्या भल्याचं झालं? कुणाला याचा फायदा मिळणार आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष? किंवा खूपदा आपल्याच माध्यमात चर्चा झाली होती मागच्या तारखेला, आपणच प्रश्न विचारला होता, हे घड्याळाचे काटे उलटे फिरू शकतात काय? आणि खरोखरच आता ह्या घड्याळाचे काटे उलटे फिरण्याची वेळ आली आहे काय? या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी असं मला सांगावंसं वाटेल की झालेला उशीर, आता या प्रकरणात झालेला उशीर याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाची दिशा विलासराव बदललेली आहे। बघा, पहिल्या दिवशी जेव्हा 16 आमदाराच्या पात्रतेचा मुद्दा एवढाच फक्त सुप्रीम कोर्टासमोर होता, त्या दिवशी होणारी चर्चा आणि आता 6 महिन्यानंतर होणारे आर्ग्युमेंट, यात मोठा फरक आहे। पहिल्या दिवशी फक्त 10व्या शेड्यूलची चर्चा झाली असती, आज मात्र 10व्या शेड्यूलची चर्चा नाही। त्याच्यासोबत अनेक ज्याला इंट्रिकसीज म्हणतात किंवा बारकावे म्हणतात, हे चर्चेला येऊन राहिलेले आहेत। आणि ही जर का चर्चा व्हायची असेल तर मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालय एखाद्या वेळेस आज हे सगळं प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नेमण्याची दाट शक्यता आहे। कारण मुद्दा आता फक्त 16 आमदारांच्या अपात्रतेचा राहिलेला नसून शिवसेना पक्ष फुटला आहे किंवा नाही, या सगळ्याची चर्चा आता होणार आहे। पण सर, तिकडे सुनावणीला सुरुवात झालेली आहे, मी येतो तुमच्याकडे। सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आता सुनावणीला सुरुवात झाली असून सेनेचा ब्रेकअप झाला आणि या ब्रेकअपच्या संदर्भातली आजची ही सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालेली आहे। आजच्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण आजच्या या सुनावणीतून जी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आलेली होती, 7 सदस्यीय घटनापीठाकडे या सुनावणी पुढची केली जावी याच्या संदर्भातली ती मागणी आज मान्य होते का? राबियाच्या संदर्भात काही निर्णय होतो का, हे पाहावं लागेल, जी की मागणी करण्यात आलेली आहे। पण या सगळ्याबद्दल आता आपले प्रतिनिधी दिल्लीहून जोडले गेलेले आहेत, प्रशांत लीला रामदास, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। प्रशांत, विलास, सुनावणी सुरू झालेली आहे, 5 सदस्यीय जे घटनापीठ ते बसलेलं आहे आणि सध्या काय सुरू आहे तर थेट आपण ॲडव्होकेट राज पाटील यांच्याकडे जाऊया। सर, सध्या काय सुरू आहे कोर्टात? माननीय सर्वोच्च न्यायालय पहिल्यांदा खंडपीठासमोर हरीश साळवे यांनी 3 मिनिटं मागून घेतली आणि त्यांची बाजू स्पष्ट केली। त्यात त्यांनी हे म्हटलं होतं की जे अपात्रतेचं पिटिशन आहे ते जे नवीन इलेक्ट झालेले अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ट्रान्सफर झालेलं आहे। तर जज साहेबांनी हे सांगितलं की हा ते कन्सिडर केलेलं आहे आम्ही की ते ऑटोमॅटिकली ट्रान्सफर झालेलं आहे। त्यानंतर आता कपिल सिब्बल हे आर्ग्युमेंट करत आहेत, तर त्यांनी राजकीय नैतिकतेविषयी आर्ग्युमेंट सुरू केली। आता आर्ग्युमेंट सुरूच आहे
यानंतर पुढं काय होईल कळेलच. नाही, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं जे सुनावणी सुरू झाली साधारणतः 10:30 वाजता सुनावणी सुरू होणार होती, पण फार उशिराने सुनावणी सुरू झाली. पहिल्यांदा रेग्युलर जी मेन्शनिंग असते ती कोर्टासमोर झाली, त्यानंतरच हे मॅटर जे 501 नंबर आयटम नंबर आहे त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल बेंच बसलं आणि सुरुवात झाली. आता नवाब रेबियाच्या प्रकरणामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. काय हे नवाब रेबिया प्रकरण होतं आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये घडामोडी घडल्या त्या? नवाब रेबिया केस ही अरुणाचल प्रदेशची आहे आणि नवाब रेबिया हे जे व्यक्ती आहे ते विधानसभेचे स्पीकर होते आणि त्यांच्या बाबतीत ही केस घडल्यामुळे म्हणजे काँग्रेस त्यावेळेस गव्हर्नमेंटमध्ये होती आणि ते गव्हर्नमेंट काही सदस्य फुटल्या कारणाने आणि भारतीय जनता पार्टीचे काही सदस्य आणि अपक्ष काही आमदार मिळून राज्यपालाकडे गेले आणि राज्यपालांनी त्यांनी म्हणजे ह्या ग्रुपचा असा दावा होता की आर्थिक विनिमय आणि आर्थिक काही अपव्यय आणि काही फालतू खर्च या अशा गोष्टी मिळून ह्या गव्हर्नमेंटने केला असा ब्लेम करून ते गव्हर्नमेंटनं म्हणजे राज्यपालांनी अधिवेशन बोलवलं, म्हणजे पुढे लोटलं ते जे होणार अधिवेशन होते ते पुढे लोटलं आणि त्यानंतर ती केस सुरू झाली आणि काही केस सुरू होण्याच्या पूर्वी जे सभापती होते त्यांनी काही आमदारांना डिस्क्वालिफाय केलं. हा मुद्दा घेऊन ते गुवाहाटी कोर्टमध्ये गेले. पहिल्यांदा गुवाहाटी कोर्टनी हायकोर्टनी ते स्टे दिला त्याला. त्यानंतर नवाब रेबिया सुप्रीम कोर्टमध्ये आले आणि सुप्रीम कोर्टमध्ये ते मॅटर घटनापीठापुढे चढलं आणि घटनापीठाने निर्णय दिला मुख्यमंत्री आणि सभापतीच्या फेवरला. त्यानंतर ते गव्हर्नमेंट पुन्हा इस्टॅब्लिश झालं, पण सरकारने केंद्र सरकारने आणि तिथले जे राज्य सरकार आहे ते बरखास्त झालं. केंद्र सरकारने बरखास्त केलं आणि बरखास्त झाल्यानंतर न्यायालयात ते मॅटर चालूच होतं, पण न्यायालयाने पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट जे बरखास्त झालेलं त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली. राष्ट्रपती राजवट न्यायालयाने उठवली. त्यानंतर पुन्हा ते गव्हर्नमेंट स्थापन झालं. पुन्हा तेच गव्हर्नमेंट स्थापन झालं, पण फ्लोअर टेस्टमध्ये ते काही टिकलं नाही आणि फ्लोअर टेस्ट नंतर ते राजकीय पद्धतीनं बाहेर गेले. म्हणजे ह्या संपूर्ण नवाब रेबिया प्रकरणाचा उल्लेख आपण जर बघितला, त्याचा इतिहास जाणून घेतला, त्याची प्रामुख्याने जर बघितलं विलास आपण तर प्रामुख्याने दोन्ही पक्षकार आहे जे खास करून बाळासाहेबांची शिवसेना असो त्यांचे वकील युक्तिवाद करणारे किंवा मग दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वकील युक्तिवाद करणारे आहे. त्यांनी वारंवार नवाब रेबिया प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे. बरोबर. त्यामुळे आता नवाब रेबिया त्याचा उल्लेख होतोय म्हणून मी तुमच्याकडे येतो. प्रशांत, काय काय नेमकं घडतंय? आर्ग्युमेंट आता सुरू झालेले आहेत आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार हरीश साळवे यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे. तो युक्तिवाद काय तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आम्ही येत राहू. मी ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सरांकडे जातो. ज्येष्ठ कायदेतज्ञ आता आपल्या सोबत आहेत. आव्हाड सर, अगदी सुरुवातीलाच हरीश साळवे जेव्हा उभे राहिले त्यांनी पहिला दाखला दिला तो पुन्हा एकदा रेबिया प्रकरणाचा दिलेला आहे आणि या रेबिया प्रकरणाच्या नुसारच त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता जे नवे अध्यक्ष आलेले आहेत त्या अध्यक्षांकडे हे सगळं प्रकरण रेफर झालेलं आहे. याचा अर्थ नव्या अध्यक्षांनी याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा हे सूचित केलं जातंय का हरीश साळवे यांच्याकडून किंवा शिंदे गटाकडून? मी तरी त्यांचं ते आर्ग्युमेंट आता ऐकलेलं नाही, मात्र आपण सांगता त्याच्यावरून जर का त्यांनी तसं ध्वनीत किंवा सूचित केलं असेल तर त्यांना तसं म्हणायचं असेल की याच्यावरती प्रथम निर्णय व्हावा. परंतु आज खरं पाहता हा मुद्दा येणारच नाही, कारण आता अध्यक्षांनी काय करायचं आहे किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाने काय करायचं आहे यासाठीचे निर्देश देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाला हे ठरवावं लागणार आहे की आता ठाकरे गटाची जी मागणी आहे त्याप्रमाणे हा जो निर्णय अरुणाचल प्रदेशाचा आहे हा 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवायचा आहे का ह्या 5 लोकांनीच निर्णय घ्यायचा आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट अशी होणार आहे की जर का 7 लोकांच्याकडे गेलं तर आजचं काम थांबलं आणि जर का 5 लोकांनीच जर का निर्णय घ्यायचं ठरलं, न्यायमूर्तींनी निर्णय घ्यायचं ठरलं तर लगेचच सुरुवात होणार की मग आता 5 न्यायमूर्तींनी आता कोणत्या मुद्द्यावरती हे प्रकरण ऐकायचं आहे आणि म्हणून मग कोर्ट काय करेल तर काही मुद्दे ठरवेल, काही निर्देश देईल, ह्या मुद्द्यावरती तुमचं म्हणणं मांडा आणि मग त्यानंतर आता जसं आपण म्हणालात माननीय हरीश साळवे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की याच्यावरती निर्णय व्हावा, मग तोही मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला जाऊ शकतो आणि तो मांडला तर पुन्हा हे घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याची प्रक्रिया जी आपण सुरुवातीला म्हटलात तशी होईल काय? पुन्हा आताच्या अध्यक्षांच्याकडे हे सगळं प्रकरण जाईल काय? हेही एक गोष्ट पाहावी लागेल. निश्चितच. आणि विधानसभा अध्यक्षांकडे आता हे सगळं
गेलेला आहे, त्याची प्रक्रिया पुढे आहे असं सूचित केलेलं आहे. त्यानंतर मात्र आक्षेप घेण्यात आलेला आहे कपिल सिब्बल यांच्याकडनं. कपिल सिब्बल म्हणतात विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षांना सहकार्य करत असतात, त्यामुळे त्यांनी आक्षेप घेतलेला आहे या मुद्द्याला. याचा अर्थ रेबिया प्रकरणाच्या मुद्द्यावरून दोघेही आग्रही आहेत. शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की हे प्रकरण इथं लागू पडतं आणि त्यानुसार निर्णय दिला जावा. दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की रेबिया प्रकरण म्हणजे कपिल सिब्बल यांनी मात्र खोडून काढलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथं रेबिया प्रकरण नाहीये. रेबिया प्रकरणाचा हा निर्णय इथं इतका महत्वाचा का ठरतोय, त्याचा काय परिणाम होऊ शकतो सर या 16 जणांच्या पात्रतेच्या संदर्भातला? खरं तर महत्वाचा मुद्दा काय आहे की ते रेबियाचं जे प्रकरण होतं ना, तिथे गट फुटलेला होता. या प्रकरणामध्ये आपल्या महाराष्ट्रात झालेल्या पेच प्रसंगामध्ये तो पेच प्रसंग जशाच्या तसा लागू होत नाही. आपला जो पेच प्रसंग आहे थोडा वेगळा आहे, कारण आपल्याकडे अत्यंत हुशारीनं, अगदी ज्याला चाणक्य नीती म्हणतात त्या पद्धतीनं आम्ही फुटलेलो नाही, आम्हीच मूळ शिवसेना आहोत. आणि एका कारणास्तव माननीय सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण 7 जणांच्याकडे पाठवण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा रेबिया प्रकरणातला अंतिम निकाल आणि ह्या महाराष्ट्रातला पेच प्रसंग यातला सूक्ष्म भेद आहे आणि ह्या भेदास्तवच फक्त 7 न्यायमूर्तींच्याकडे जाईल. नाहीतर ते रेबिया प्रकरण पुनर्विचार करायचं काहीच कारण नाही. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या त्या घटनापीठाचा निर्णय हा त्यांच्यावरती बंधनकारकच आहे. मात्र जर का त्या प्रकरणातली परिस्थिती वेगळी असेल आणि या प्रकरणातली परिस्थिती वेगळी असेल आणि म्हणून हा मुद्दा पुण्यानं पुन्हा एकदा खुलासेवार चर्चेत यावा यासाठी ही मागणी होते आहे. त्यातला तो सूक्ष्म भेद म्हणजे आपल्याकडे होत असलेली मागणी की आम्ही दोघंही मूळ आहोत. रेबिया प्रकरणात तसं घडलेलं नव्हतं आणि म्हणून ह्या 7 जणांच्या घटनापीठाची मागणी होते आहे. पण आता अध्यक्षांकडे जर हे सगळं प्रकरण गेलं अपात्रतेच्या संदर्भातलं, सुप्रीम कोर्ट तसं करू शकतं? आता जे अध्यक्ष आहेत त्यांनी तो, कारण ते निवडून आलेले अध्यक्ष आहेत आणि ते त्याच्याबद्दलचा निर्णय घेतील असं म्हणू शकतं सुप्रीम कोर्ट, जेव्हा की चेंडू त्यांच्या कोर्टात आहे? मला असं वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालय तसा काही आदेश देऊ शकतात किंवा तशी परिस्थिती असू शकते. मात्र मला असं स्वतःला वाटतं कोणते अध्यक्ष, कारण आता परिस्थिती होती झिरवळ साहेब अपात्र होते का आणि झिरवळ साहेब निर्णय घ्यायला सक्षम होते का, म्हणजे सगळे काटे फिरवून परत झिरवळ साहेबांना बसवायचं का, आताच्या अध्यक्षांच्याकडे द्यायचं? निश्चितच आपल्याला सांगावं लागेल की झिरवळ साहेब तर काय परत अध्यक्ष होणार नाहीत, कारण ते आता त्या पदावरती नाहीत. मग जर का आता या सध्याच्या अध्यक्षांच्याकडे हे पाठवायचं ठरलं तर मग आपल्याला जसं आता आर्ग्युमेंट होत आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर, कारण मग शेवटी अध्यक्ष सुद्धा पूर्वी कोणत्या तरी पक्षाचे सदस्य होते किंवा असतातच आणि मग तेव्हा त्या निष्पक्ष पद्धतीने ह्या गोष्टी होतील का नव्हती ही गोष्ट आता तिथे साहजिकच आक्षेप घेतला जाऊ शकतो. माननीय सर्वोच्च न्यायालय असं करेल असं मला स्वतःला वाटत नाही. मला असं स्वतःला वाटतं हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे आणि 7 जणांचं खंडपीठही घटनापीठही एखाद्याच ठरवलं जाणार नाही. पण दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सातत्यानं मागणी गेली. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगानं तोपर्यंत आपला निर्णय घेऊ नये जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, कारण आम्हाला सुप्रीम कोर्टातनं अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय हवा आहे, आम्हाला निवडणूक आयोगाचा निर्णय तोपर्यंत नको आहे. याचा अर्थ शिवसेनेला कुठेतरी भीती आहे की निवडणूक आयोगानं जर निर्णय दिला तर तो आपल्या विरोधात जाऊ शकतो, मग सुप्रीम कोर्टातून आपल्याला दिसू शकतो. ही रणनीती काय आहे? का ठाकरे गटाला असं वाटतंय की आधी सुप्रीम कोर्टाचा निर्णय यावा आणि नंतर मग निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा? याच्यावरती विलासराव मी राजकीय भाष्य करणार नाही, परंतु साहजिकच ते जे नेहमी आरोप केले जातात की ह्या यंत्रणा, ह्या सर्वोच्च संघटना ह्या शेवटी राज्यकर्त्या पक्षांच्या ताब्यात असतात का? आपण तसा आक्षेप मी वकील म्हणून सांगणं बरोबर नाही. मात्र या बाबतीत एक गोष्ट सत्य आहे की घटनात्मक दृष्ट्या आपण विश्लेषण केलं पाहिजे. घटनात्मक दृष्ट्या कोणाकोणाला अधिकार असतात? प्रथम असतात विधानसभेचे अध्यक्ष, मग असतात राज्यपाल आणि मग असतं कोण? तर केंद्रीय निवडणूक आयोग. आणि ह्या सर्वांच्या वरती देखरेख करणारं कोण आहे? तर आपलं सर्वोच्च न्यायालय.
मग आता या बाबतीमध्ये जर का पहिल्या दिवशी विधानसभेत घडलेली गोष्ट आज आपण चर्चेला 6 महिन्यानं घेणार असू तर मग आता ती फक्त एकटी गोष्ट चर्चेला घेता येईल का? आणि माननीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणेल का हे 6 गोष्टी आम्ही 6 वेगवेगळ्या वेळी डिसाईड करू, न्याय निर्णय करू? मग कधी कधी अशा गोष्टीत परस्पर विरोधी गोष्टी येण्याची शक्यता असते आणि म्हणून मला असं वाटतं ते एक एक गोष्ट ऐकण्याची शक्यता नाही, त्या सगळ्या गोष्टी एकत्र ऐकण्याचा निर्णय देण्याची शक्यता आहे. जर का 6 पिटिशन एकत्र ऐकले तर मग त्याचा अंगुली निर्देश हा तो जातो कुठे तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जातो. आणि म्हणून जरी आज आपल्याला असं वाटत नसलं की केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे जाईल तरी जेव्हा 6च्या 6 हे सगळे खटले माननीय सर्वोच्च न्यायालय एकत्र ऐकायला घेईल तेव्हा तशी शक्यता निर्माण होते आहे. कारण आजची परिस्थिती आणि 6 महिन्याची परिस्थिती ही सारखी राहिलेली नाही. जनमानसात विलासराव असं मत आहे की 6 महिन्यापूर्वीची परिस्थिती ही ठाकरे गटाला खूप पोषक वाटत होती आणि 6 महिन्यानंतरची परिस्थिती ही शिंदे गटाला पोषक आहे. याच्यातला जो विरोधाभास निर्माण होतो आहे यासाठी सर्वोच्च न्यायालय आता या 2 गटांची काय परिस्थिती आहे, यांच्या शिवसेना पक्षाच्या घटनेची काय परिस्थिती आहे याचा सखोल विवेचन करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची जास्त शक्यता आहे. बरोबर आहे. आपण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे जाऊया कारण तिथं सुनावणीमध्ये दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि या युक्तिवादामध्ये पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या संदर्भात दोन्ही बाजूंनी बोललं जात आहे. एका बाजूला कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे की अध्यक्षाच्या निर्णयाच्या संदर्भात आता जे बोललं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे त्या युक्तिवादानुसार अध्यक्षांचं त्यांच्या पक्षाला प्राधान्य असतं, राजकीय पक्षाच्या संदर्भात त्यांनी भेदभाव करू नये असं त्यांनी सांगितलंय. पदमुक्तीची नोटीस दिल्यानंतर अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही असंही कपिल सिब्बल म्हणालेले आहेत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, नेमकं काय म्हणायचंय कपिल सिब्बल यांना? अध्यक्षांच्या संदर्भात ही सगळी आर्ग्युमेंट सध्या होताना दिसतेय. बरोबर, त्यांनी युक्तिवाद सुरू करताना त्यांनी स्पष्ट केलं की 10व्या शेड्यूलच्या कामकाजामुळे दुर्दैवाने राजकीय अनियमिततेचा फायदा झालेला आहे. ज्यावेळी अपात्रता संदर्भात नोटीस देण्यात आली त्यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात कुठलाही अविश्वास प्रस्ताव नव्हता. सोबतच पदमुक्तीची नोटीस दिल्यानंतर अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही, पण जर नोटीसच दिली नाही तर त्यांना संपूर्ण अधिकार आहे. त्यावेळेस ज्यात विधानसभा अध्यक्ष असो किंवा उपाध्यक्ष असो, उपाध्यक्ष असेल तर त्यांच्याकडे संपूर्ण विधानसभा अध्यक्षाचे अधिकार असतात आणि विधानसभा अध्यक्ष कायम त्यांच्या राजकीय पक्षालाच नेहमी प्राधान्य देतो. अशा प्रकारचा युक्तिवाद ते सध्या करत आहे. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा ॲडव्होकेट राज पाटील यांच्याकडे जाऊया. सर, सध्या काय युक्तिवाद सुरू आहे पुन्हा याशिवाय? माननीय खंडपीठासमोर म्हणजे घटनापीठासमोर कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांच्याकडून आर्ग्युमेंट करत आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलं पहिल्यांदा की जी नवाब राबिया केस आहे त्याचा त्यांनी घटनाक्रम आणि ती कशी झाली डेट वाईज सांगितलं माननीय कोर्टाला. त्यात त्यांनी हेही सांगितलं की म्हणजेच त्यांना हे सांगायचं आहे की जे फेरविचार एकदा व्हावा याच्यात आणि 7 जजेसकडे जावं त्याकरता ही पूर्व पार्श्वभूमी ते सांगत आहे. आता उद्धव ठाकरे गटाकडून त्यांनी बाजू मांडत असताना हेही सांगितलं की जी नोटीस देण्यात आली होती, उपसभापती यांनी नोटीस दिली होती अपात्रतेच्या संदर्भात जे 16 आमदार होते त्यांना, त्याची पार्श्वभूमी ते सांगत आहे की त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस युक्तिवाद करताना एक म्हटलं की अंपायर जर मॅनेज झाला तर तसा प्रकार आहे म्हणे. ते केसचा संदर्भ सांगत होते ते नवाब रेबिया केसचा. त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की जर त्यांनी ह्या केसचा संदर्भ देताना सांगितलं की जर सभापतींनी म्हणजे उपसभापतींनी नोटीस इश्यू केली होती त्यावेळेस त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव नव्हता हे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणलं. त्यात त्यांनी पुढेही नवाब रेबिया केसचा घटनाक्रम सांगितला. आता ज्यावेळेस हरीश साळवे यांनी आर्ग्युमेंट केली होती सुरुवातीला, त्यांनी हे सांगितलं की जेव्हा अपात्रतेचा जो मुद्दा होता त्यात तो मुद्दा नवीन जे अध्यक्ष नियुक्त झाले त्यांच्याकडे ट्रान्सफर झालेला आहे आणि तो विचाराधीन आहे अजून सुद्धा, तर ते मान्य न्यायालयाने कन्सिडर केलं होती गोष्ट. आता त्यानंतर कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा नवाब रेबियाचा घटनाक्रम आणि ती त्या झालेल्या घटनेत काय काय झालं नवाब रेबिया केसमध्ये आणि कोर्टाने त्यांच्या फेवरला कसं जजमेंट दिलं या अनुषंगाने ते आर्ग्युमेंट करत आहेत. सध्या युक्तिवाद अजून सुरू आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. वेगवेगळे दावे केले जात आहे आणि दाव्याच्या माध्यमातून
त्यांचाच पक्ष कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करत आहे. पण महत्वाचं म्हणजे विलास जर बघितलं या दाव्यांच्या माध्यमातून हे स्पष्ट होतंय की ज्या पद्धतीनं नवाब रेबियाचं प्रकरण किती महत्वाचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न एकीकडे हरीश साळवे करताय जे शिंदे गटाचे वकील आहेत, दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे जे वकील आहेत कपिल सिब्बल ते देखील या पद्धतीचा युक्तिवाद करत आहेत. विलास, निश्चितच आता हा सगळा युक्तिवाद सुरू झालेला आहे. अध्यक्षांच्या संदर्भामध्ये सगळी चर्चा झालेली आहे. दोन्ही बाजूनी त्याच्याबद्दलचा युक्तिवाद केला जातोय. आपल्यासोबत ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सर आहेत. आव्हाड सर, आतापर्यंतचा जो हा सगळा युक्तिवाद दिसतोय त्यानुसार एक गोष्ट दोन्ही बाजूनी सातत्यानं रेबिया प्रकरणाच्या वर जोर देताना दिसत आहेत आणि रेबिया प्रकरण हेच या संपूर्ण केसचा आधार दिसतंय शिंदे गटाच्या. विशेषतः त्यांना यातूनच दिलासा मिळू शकतो. जरी तुम्ही म्हणत असलात की हे साम्य नाहीये, याच्यामध्ये हे वेगळं प्रकरण आहे, तर आता कपिल सिब्बलांना सुद्धा हे वेगळं पण दाखवावं लागेल आणि याच्यातून मग 7 जणांच्या घटनापीठाकडे गेलं तर मग रेबियातून यांची सुटका होऊ शकते असं वाटतंय त्यांना. विलासराव, बघायची सुरुवात झाली ना, खरं पाहता जेव्हा हे 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निर्माण झाला तेव्हा घटनेच्या 10व्या शेड्यूलकडे आपण मागच्या वेळेस गेलेलो होतो. काय होतं ते 10वं शेड्यूल? कारण 10वं शेड्यूल हे 1985 साली आणि 2003 साली ते दुरुस्त करण्यात आलेलं आहे आणि 2/3 फुटीला मान्यता देण्यात आलेली आहे. आता इथे यांचा मुद्दा कसा होता बघा, की रेबियामध्ये याच्यात काय फरक आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. कारण रेबिया प्रकरणामध्ये गट फुटण्याची किंवा पक्ष फुटीची गोष्ट होती. इथे मात्र खूप विचारांती ह्या शिंदे गटाने असे सुरुवातीपासून प्रतिपादन चालू ठेवलेलं आहे, आजपर्यंत आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आज सुद्धा आहे की आम्ही फुटलेलो नाही, आमचाच हा गट प्रमुख आहे, आमचाच ही शिवसेना खरी आहे आणि उद्धव साहेबांची शिवसेना खरी नाही. अशा प्रकारचं आर्ग्युमेंट, अशा प्रकारची भूमिका ही रेबियाच्या प्रकरणात नव्हती असं मला वाटतं. आणि म्हणून हे रेबिया प्रकरणाशी हे थोडं विसंगत असल्यामुळे रेबियाचा निकाल जशाच्या तसा इथे लावू नका अशा प्रकारची भूमिका आता घेतली जात आहे. पण जर का माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं ठरवलं की ह्या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आपण करत आहोत रेबिया प्रकरणाशी हे सुसंगत आहे किंवा नाही, तर रेबियाची मूळ केस आणि आता ह्या त्यांच्यासमोर आलेली केस ह्या जर वेगळ्या असतील तर मग ते साहजिकच 7 जणांचं घटनापीठ स्थापन करून ह्या नवीन प्रकारच्या गोष्टीमध्ये जर का दोन्ही गट आम्हीच मूळ शिवसेना आहोत असं प्रतिपादन ठामपणे करत असतील, साक्षीपुरावे देत असतील, मग मात्र त्यासाठी रेबिया प्रकरण जशाच्या तसा हा निकाल लावायचा का त्यासाठी जास्तीचं घटनापीठ स्थापन करायचं हा निर्णय होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात फार लांबण न लावता एखादे जे आपल्याला वाटतं की आपण मगाशी म्हणाला होता की 5-6 महिन्यात त्याचा निकाल लागू शकतो का, तर यासाठी सुद्धा 2 गोष्टी आज घडण्याची शक्यता आहे. एक तर अगदी सुरुवातीला ऐकून घेऊन 7 जणांच्याकडे पाठवतील, पुन्हा काही महिने जातील आणि जर का तसं नाही केलं आणि ते म्हटले की ठीक आहे आम्ही आजच हे प्रकरण ऐकतो आहोत, तर मग 16 जणांच्या अपात्रतेचा मुद्दा निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे ह्या 2-3 गोष्टी जसं जसं हे अत्यंत ज्येष्ठ वकील मंडळी आज खरं तर तिथे बाजू मांडतायत आणि त्यांच्यापासून अशा घटनेचं हे वेगवेगळं इंटरप्रिटेशनची आज अपेक्षा आहे खरं तर. पण जेव्हा ते मूळ शिवसेना आम्हीच आहोत असं सांगतायत तर मग जे आपण 10वं शेड्यूल म्हणालो ते इथं लागू होतं का? हा, म्हणूनच 10वं शेड्यूल लागू झालं नाही तर मग ते प्रकरण आता इकडे न राहता कुठे जाईल, कोणचा शिवसेना पक्ष खरा आणि कोणचा शिवसेना पक्ष मूळ धरायचा हे ठरवण्याचे सगळे अधिकार मग कोणाला जातील? केंद्रीय निवडणूक आयोग. आणि केंद्रीय निवडणूक आयोग कशाच्या आधारे करेल तर ते 1968 सालचे जे अधिनियम आहेत आणि त्यातील विशेष करून पॅरेग्राफ नंबर 15 किंवा कलम नंबर 15 जे आहे त्याच्या आधारे त्याचे निकाल होतील. म्हणजे हे प्रकरण एखाद्याच भलतीकडे जायला नको आणि केंद्रीय निवडणूक आयोगांच्याकडे गेलं, ऑलरेडी तिथे ते पेंडिंग आहे. भराभर त्यांनी ते आपापले पुरावे तिथे दिलेले आहेत, लाखोनी पुरावे दिलेले आहेत. मग जर का पुराव्याचं विश्लेषण तिथे करायचं असेल मग सुप्रीम कोर्टात कशाला करायचं असाही आज वेगळा निर्णय येण्याची शक्यता आहे. सर, निवडणूक आयोगाने जर तर बोलतो कारण निर्णय तो अंतिम आलेलाच नाहीये, त्यांनी तो राखीव ठेवलेला आहे. जर अंतिम निर्णय हा शिंदे गटाच्या बाजूने आला असा समजूया आणि मूळ शिवसेना ही त्यांची आहे असं जर समजा त्यांचा दावा पण आहे की आम्हालाच ते मिळणार आहे, चिन्ह वगैरे सगळं मिळालं,
तर मग आपोआप या 16 जणांच्या अपात्रतेच्या संदर्भातला प्रश्न निकाली निघू शकतो. कारण आपण मागच्या वेळेस बघा तेवढा एक छोटासा मुद्दा चर्चेला ठेवला होता आपल्याच वाहिनीवरती विलासराव, आणि तेव्हा मुद्दा काय उपस्थित होता की निवडणूक आयोग काय करू शकतं. जर का आपण थोडंसं बाजूला जाऊन निवडणूक आयोग काय करू शकतं याचा विचार केला तर निवडणूक आयोग लगेचच शिंदे साहेबांची शिवसेना खरी किंवा उद्धव साहेबांची शिवसेना खरी असा निर्णय देण्याची शक्यता नसते. या बाबतीत ते काय दोघांनाही वेगळं अस्तित्व देऊ शकतात, वेगळी चिन्ह देऊ शकतात, आणि मग जर का वेगळं अस्तित्व आणि वेगळी चिन्ह जर का दोघांना त्यांनी देऊन टाकली तर मग मात्र ते प्रकरण सध्या तरी थांबलं असं होईल. म्हणजे थोडक्यात ते प्रकरण शांत होईल आणि प्रकरण शांत झाल्यानंतर दोन वेगळे पक्ष झाल्यासारखे होतील. एक पक्ष जो असतो तो फ्रीज होईल, चिन्ह फ्रीज होतील तात्पुरते तरी, आणि मग भविष्यामध्ये त्या दृष्टीनं दोन्ही पक्षांना स्वतंत्र अस्तित्व निर्माण होईल. पण स्वतंत्र त्या मग 16 आमदारांच्या अपात्रतेचं काय, तो प्रश्न कधी सुटणार मग? तो प्रश्न सुटणार कारण तो प्रश्न कसा होईल की 16 जण अपात्र झाले केव्हा, जर कोणाची शिवसेना खरी किंवा खरंच शिवसेनेमध्ये दोन ग्रुप झालेले आहेत काय. जर का केंद्रीय निवडणूक आयोग मंडळाने सांगितलं की नाही या केसमध्ये दोघांचंही स्वतंत्र अस्तित्व आहे, मग ह्या 16 जणांच्या अपात्रतेच्या मुद्द्याची चर्चाच करायला नको असं पण प्रकरण याच्यातनं निर्माण होऊ शकतं. म्हणजे मूळ मुद्द्याला बगल देऊन झालेल्या उशिराचा फायदा हा शिंदे साहेबांच्या ग्रुपला आपोआपच मिळेल काय असं पण एक विश्लेषण याच्यातनं निर्माण होतं आहे. पण सर 6 महिन्यांचा काळ लोटलेला आहे, कदाचित 7 जणांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण गेलं तर पुन्हा न्यायाधीशांची नियुक्ती, त्याच्यानंतर सगळ्यांची अवेलेबिलिटी, तारखा, हे सगळं बघता पुढचा काही काळ आणखी अंतिम निकाल यायला जाऊ शकतो. दरम्यान या सगळ्या आमदारांचा कार्यकाळ संपायची वेळ येऊ शकते. मग ज्याला आपण न्याय म्हणतो तो न्याय झाला का, हा सवाल निर्माण होत राहील सर. त्याचं काय? होय, विलासराव गमतीने असं म्हटलं जातं, थोडं विषयांतर होतं पण सांगतो कारण आजच्या प्रसंगाशी ते खूप अनुरूप आहे. आमच्याकडे असे एक म्हण आहे, फ्रुट्स ऑफ द लिटिगेशन मे बी ऑब्टेन बाय सन ऑफ द लिटिगंट कॉमा इफ एनी. जर का एखाद्या खटल्याचे काही फळं मिळायचे असं असतील तर इतका विलंब आमच्याकडे होतो आहे की कदाचित त्याच्या त्या मुलाला मिळतील. कोणत्या मुलाला? म्हणजे थोडक्यात इथे हे जे सगळं लिटिगेशन सुरू झालं आहे याची फळं कधी मिळणार आहेत, आणि मग ह्या उशिरामुळे ही फळं आता नेमकं कुणाला मिळणार. पहिल्या दिवशी निकाल झाला असता कदाचित ठाकरे साहेबांना मिळाले असते, आता निकाल झाला कदाचित शिंदे साहेबांना मिळतील. म्हणजेच हा खटल्यात झालेला उशीर आणि मधल्या काळात बदललेली परिस्थिती हे याला कारणीभूत ठरू शकतं. सुरुवातीला उज्ज्वल निकम सरांनी एक सांगितलं की हा सगळा खटला चालवताना कोणाचा तरी गृहपाठ हा कच्चा राहिलेला आहे किंवा ती मांडणी करताना कुठेतरी कमतरता राहिलेली आहे, म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाचा इतका क्लिष्टपणा आला किंवा विचका झाला असं म्हणूया आपल्या ग्रामीण भाषेमध्ये. तुम्हाला वाटतं खरंच हे झालं की केलं? कुणीतरी चांगला गृहपाठ केला होता कायदेशीर दृष्ट्या या संपूर्ण घटनाक्रमाचा, सत्ता संघर्षाचा, असं वाटतं तुम्हाला ही सगळी परिस्थिती आतापर्यंतची बघितल्यावर? मी सकाळीच माननीय उज्ज्वल निकम साहेबांचंही ऐकलं आपल्या वाहिनीवरती, आणि त्यांचं ऐकल्यानंतर खरं पाहता ते घटनेचं विश्लेषण नसलं तरी सुद्धा त्यांनी सांगितलेला मुद्दा खूप सत्य होता की या सगळ्या प्रकरणामध्ये शिंदे साहेबांच्या गटाकडून अत्यंत व्यूह रचना केलेली होती, खूप सुंदरपणे अभ्यास करून त्याची मांडणी केलेली होती, आणि त्यांचा फायदा त्यांना बरोबर 6 महिने तरी मिळालेला आहे. म्हणजे त्यांच्या गटाकडून करण्यात आलेली ही जी चाणक्य नीती होती याच्यामागे कोण असेल हे आपणच जाणू शकता माझ्यापेक्षा, कारण तुमचा राजकारणाचा अभ्यास आहे, मी राजकारणात नाही. तरीही याच्यामागे हे जे विश्लेषण करणारं, इंटरप्रिटेशन करणारा हा जो विचार आहे हा खूप महत्वाचा आहे, आणि त्याच्यामुळेच खरं पाहता गेली 6 महिने शिंदे साहेबांना याचा फायदा मिळतो आहे किंवा त्या ग्रुपला याचा फायदा मिळतो आहे, किंवा शक्यता आहे तो कायमस्वरूपी पण मिळू शकतो जर का हे प्रकरण आता ठरल्याप्रमाणे किंवा होईल याच्याप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं तर. कारण तिथे आता कायद्यापेक्षा प्रत्यक्ष पुराव्याच्या छाननीचं आणि विश्लेषण करण्याची गोष्ट जवळ आलेली आहे. पण सर दावं शेड्यूल हे सांगतंय की पक्षांमधली ही जी बजबजपुरी आहे किंवा आमदार विकले जाऊ नये तिला कुठेतरी आळा बसावा याच्यासाठी कायद्याचं हे संरक्षण दिलं गेलं. पण अशा प्रकारच्या घटना जर सातत्यानं घडत गेल्या तर मूलभूत प्रश्न हा निर्माण होऊ शकतो की
मग याला रोखायचं कसं, त्याच्याबद्दलचं चिंतन मनन किंवा त्याच्याबद्दलच्या काही सुधारणा सुप्रीम कोर्टाला कराव्या लागतील या सगळ्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीनं, अशा घटना टाळण्याच्या दृष्टीनं? विलासराव, मला असं वाटतं की हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा असं स्पष्ट केलेलं आहे की कायदा करायचं काम तुमचं आहे, त्याची अंमलबजावणी होते आहे की नाही, ती नीटपणे होते आहे की नाही, हेच माननीय सर्वोच्च न्यायालयाचं नेहमीचं कर्तव्य असतं. त्यामुळे या बाबतीत काही करायचं झालंच तर ते कोणाला करावं लागेल, तर संसदेला करावं लागेल. इथे राजकीय इच्छाशक्ती हवी आहे. कारण आपण जर का पाहिलं तर भारतात हे राज्यघटना आल्यापासून एक छोटासा किस्सा सांगतो, आपल्याला वेळ आहे तर. जेव्हा संसदेमध्ये मुद्दा, घटना समितीमध्ये मुद्दा उपस्थित झाला होता की राज्यपालांचे काय अधिकार असावेत, आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला तीव्र आक्षेप घेतलेला होता. नेहरूंचे आणि आंबेडकरांचे त्याच्यावरती खूप वादावादी झालेली होती, आणि शेवटी आपल्याला माहिती आहे अनेक गोष्टींचा परिपाक होऊन शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामाही दिलेला होता. म्हणजे थोडक्यात घटना समिती नंतर संसदेत झालेली चर्चा ही नेहमी एक 2-3 गोष्टीविषयी होती. कंट्रोव्हर्शियल किंवा जास्तीत जास्त वादाचा मुद्दा नेहमी गव्हर्नरचा रोल राहिला होता. आणि ह्या गव्हर्नरचा जो रोल असतो त्या गव्हर्नरच्या रोलवरून गव्हर्नर हे स्वतंत्र ह्या राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून काम करतात का, वेदर हिज एजंट और माउथपीस ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, ह्या दोन गोष्टी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती अवलंबून असतात. हा एक भाग झाला. आणि दुसरा जो आपण आता भाग सांगत होता की जेव्हा ह्या घटनेचा अर्थ काढला जातो तेव्हा 10वं शेड्यूल लावायचं का नाही लावायचं. जर 10वं शेड्यूल लावायचं असेल तर पहिली गोष्ट पाहावी लागते की जे 1985 सालची दुरुस्ती आणि 2003 सालची दुरुस्ती. आपण जो बजबजपुरी हा शब्द वापरला, आपल्याच माध्यमावरती मागच्या वेळेस घोडे बाजार असा शब्द वापरला गेला होता. ही जी विक्री असा शब्द तुम्ही वापरला आहे, मी इतकंच म्हणेन की जे पक्षांतर होतं ते पक्षांतर होत असताना जर का मूळ लोकांनी निवडणुकीच्या द्वारे त्यांना आपलं मॅन्डेट दिलेलं असेल तर त्यांनी आपला पक्ष बदलताना खरं पाहता अशी सोय झाली असती की जर का तुम्हाला पक्ष बदलायचा असेल तर राजीनामा देऊन टाका. मग होती का आपली इच्छाशक्ती तशी? जर का संसदेने असा कायदा केला असता की जर का तुम्ही अपक्षावरती निवडून आला, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, जर का तुम्हाला बदल करायचा असेल तर मी राजीनामाच दिला पाहिजे, असं असतं तर आजची परिस्थिती निर्माण झाली असती का? तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती भारतामध्ये कितीतरी वेळा निर्माण झाली. आपण सुरुवातीला पाहिलं काँग्रेस पक्ष, कितीतरी 2दा ते घडलं. नंतर आपण असं पाहिलं समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, कोणचा पक्ष होता की जिथे हे घडलं नाही. आणि म्हणून या सर्वांचा परिपाक एकच आहे, याला सर्वांना एकच उत्तर आहे की अत्यंत कडक स्वरूपाचा अशा प्रकारचा हा नियम केला पाहिजे. 10व्या शेड्यूलमध्ये असा बदल करून अशा प्रकारच्या गोष्टी करायला प्रतिबंध केला पाहिजे. मात्र हे काम सर्वोच्च न्यायालयाचं नाही. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केलेलं आहे, सुप्रीम कोर्ट नेव्हर मेक्स द लॉ, सुप्रीम कोर्ट सिम्पली डिक्लेअर्स द लॉ. कायदा करायचं काम हे संसदेचं आहे. आजची परिस्थिती संसदेचा कायदा अस्पष्ट असल्यामुळेच झालेली आहे. निश्चितच आता राजकीय इच्छाशक्ती आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सर मी येतो तुमच्याकडे, पण सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे पुन्हा एकदा जाऊया, कारण तिथं दोन्ही बाजूनी जोरदार असा युक्तिवाद सध्या केला जातोय. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, जवळपास आता अर्धा तास होत आलेला आहे. अर्ध्या तासाच्या सुनावणीमधले काही महत्वाचे मुद्दे? महत्वाचं म्हणजे सुनावणीला जवळपास 30 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. त्यानंतर महत्वाचं त्यांनी स्पष्ट केलं, अध्यक्षाऐवजी राज्यपालांनी तारखा बदलून अधिवेशन बोलवलं होतं. आमदारांनी तेव्हा पक्षातल्या भ्रष्टाचाराचं पत्र दिलं होतं, असा देखील एक मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे. भ्रष्टाचाराच्या संदर्भातला मुद्दा मांडलाय. विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती असू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यांनी हे म्हटलंय की स्पीकर जे असतात, जे विधानसभा अध्यक्ष असतात, हे कधीच अंपायर होऊ शकत नाही, कारण की त्याचा परिणाम असा होतो की स्पीकर हे विधानसभेत काम करत नाही तर ते न्यायाधिकारी देखील असतात. आणि त्याचा परिणाम असा आहे की न्यायाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी कामकाज ठप्प होऊ नये. पण या दरम्यान आपल्याला कळतं की राजकारण हा होतं अनेकदा, याचा अनुभव देखील आलेला आहे, याचा इतिहास देखील आहे.
आणि त्यानंतर सरकार पाडले जाते आणि सरकार पाडल्यानंतर स्वतःचा स्पीकर बनवला जातो आणि इतिहासाने हे दाखवून दिलेलं आहे की यामागे कशा पद्धतीने कटक कारस्थान केलं जातं आणि हे विधानसभा अध्यक्षाच्या पुढे होतं. यामुळेच एकाच पक्षाचा जो विधानसभा अध्यक्ष असतो तो आपल्या राजकीय पक्षाला नेहमी प्राधान्य देतो असा प्रकारचा दावा देखील त्यांनी केलेला आहे. आणि या संदर्भात मत व्यक्त करताना त्यांनी हे म्हटलेलं आहे की अल्पसंख्याकांचं मत देखील अत्यंत महत्त्वाचं असतं असं माझं मत आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ही सुनावणी आता हळूहळू पुढे जात आहे. काय दिशा होईल जेव्हा दुसरा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा स्पष्ट होईल. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की हरीश साळवे यानंतर युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. विलास, निश्चितच मी येतो तुमच्याकडे. आता आपल्यासोबत आव्हाड सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय या सगळ्या सुनावणीचं विश्लेषण आपण खरं तर त्यांच्याकडून करून घेतोय. पण आव्हाड सर, आता आपण 10व्या शेड्यूल बद्दल बोललो. ही बजबजपुरी थांबवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते असं तुम्ही म्हणालात, पण सातत्यानं आणखीन एक मुद्दा शिंदे गटाकडून मांडण्यात आला, तो म्हणजे 2/3 पेक्षा जास्त संख्याबळ हे आमच्या बाजूने आहे हे सांगण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या संख्येचा त्यांना या सगळ्या कायद्याच्या अनुषंगाने किती फायदा होतो? नाही, त्यांचं म्हणणं जरी आपण घटकाभर सत्य मांडलं आणि व्यवहारात ते दिसतच आहे त्यांच्याकडे संख्याबळ आहे. मग जर का त्यांनी 10व्या शेड्यूलचा किंवा 10व्या त्या शेड्यूलचा फायदा घ्यायचं ठरवलं, ते म्हणत नाहीत आम्हाला 10व्या शेड्यूलचा फायदा द्या. जर का ते म्हणाले की आम्हाला 10व्या शेड्यूलचा फायदा द्या, तर 10व्या शेड्यूलमध्ये कलम 1, 2, 3, 4 अशी पोटकलमं आहेत विलासराव. आणि ते पोटकलमं काय सांगतात की नुसते 2/3 असून चालणार नाही, मग त्यांना कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल. आणि म्हणून बघा, त्यांच्या कुठल्याही आतापर्यंतच्या आर्ग्युमेंटमध्ये ते आम्हाला 10व्या शेड्यूल प्रमाणे स्टेटस द्या असं म्हणत नाहीत. ज्या दिवशी ते असं म्हणतील आम्हाला 10व्या शेड्यूलचं संरक्षण पाहिजे, त्या दिवशी त्यांना कोणत्या तरी पक्षात सामील व्हावं लागेल. म्हणजे थोडक्यात त्यांना 10व्या शेड्यूलचा जशाच्या तसा फायदा कधीही होणार नाही. ते कुठं म्हणतायत की आम्हाला 10व्या शेड्यूल प्रमाणे वेगळा ग्रुप म्हणून मान्यता द्या, ते म्हणत नाहीत. आम्हीच मूळ शिवसेना आहोत, आम्हाला वेगळ्या ग्रुपची मान्यता नको. म्हणजे थोडक्यात 10व्या शेड्यूलचं संरक्षण ते मागत नाहीत. म्हणून हे प्रकरण आतापर्यंत घडलेल्या सर्व प्रकरणापेक्षा वेगळं आहे आणि नेबियरच्या केसपेक्षा वेगळं आहे. सर, जे 10व्या शेड्यूलमध्ये संरक्षण आहे, 2/3 तुमच्याकडे संख्याबळ असेल तर तुम्हाला एक वेगळा गट आणि तो विलीन व्हावा लागेल. त्याची मर्यादा काही असेल, कालमर्यादा? ती अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, ती अजूनही त्यांच्याकडे आहे वेळ, ते अजूनही करू शकतात. त्या शेड्यूलमध्ये अशी कुठेही वेळ मर्यादा घातलेली नाही. परंतु वेळ मर्यादा नसली तरी परिस्थिती मर्यादा आहे. त्याचं कारण असं की आता जर का हा नवीन विधानसभेची ही पुनर्रचना होऊन पुन्हा वेगळ्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे, मग आता ती परिस्थिती राहिलेली नाही ना तेव्हाची. त्यामुळे त्याचा परत मागे जाण्याचा प्रकार हा फक्त एका परिस्थितीत होऊ शकतो. आपलं चर्चा चालू असताना जेव्हा आपण ब्रेक घेतला तेव्हा माझ्या शेजारी आमचे एक वकील बसलेले होते. त्यांनी मला एक छोटा प्रश्न विचारला की सर, 16 लोकांना अपात्र ठरवलं तर काय होऊ शकतं? मी गमतीने त्यांना सांगितलं, महाराष्ट्रामध्ये वेगळी इलेक्शन होऊ शकते पुन्हा. जर का बघा 16 लोक अपात्र ठरले तर काय होईल? 16 लोक अपात्र ठरले आणि माननीय सर्वोच्च न्यायालय आहे, आता पुढचं सर्वोच्च न्यायालय नाही, मग तो निर्णय अंतिम झाल्याबरोबर काय करावं लागेल? तो अंतिम निर्णय झाला तर हे सरकार आता त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करून राज्यपालांना सल्ला देऊन एका दिवसामध्ये सरकार बरखास्त करू शकतं आणि इलेक्शन लागू शकते. म्हणजे थोडक्यात 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा महाराष्ट्रात कुठे निघून जाईल याचा खरं पाहता अंदाज नाही. एक तर त्याच्यातून कितीतरी असे फाटे फुटू शकतात. मात्र आताचा सर्वसाधारण विचार करता एका प्रकरणाचा म्हणजे 16 लोकांचा निर्णय बाजूला करायचा आणि 5 प्रकरणं तशीच पेंडिंग ठेवायची, सर्वोच्च न्यायालय असं 5-6 तुकड्यामध्ये त्याची सुनावणी घेईल असं काय वाटत नाही. सगळे प्रकरण एकत्र सुनावणीला येतील. बर, पण आता या आमदारांना कचाट्यातून वाचायचंय, अपात्रतेच्या कचाट्यातून वाचायचंय, याच्यासाठी त्यांच्याकडे काय पर्याय दिसत आहेत सर? काय रणनीती त्यांची असू शकते? त्यांची रणनीती एकच आहे पहिल्या दिवसापासून. ती रणनीती म्हणजे 16 आमदारांसाठी नाही. त्यांचं म्हणणं असं आहे
की आम्ही सगळेजण जे सगळेजण आहोत आम्हीच मूळ शिवसेना असल्यामुळे, आम्ही त्या पक्षातनं कुठे बाहेर गेलेल्या नसल्यामुळे तुम्ही आम्हाला कोण अपात्र ठरवणार, आम्हीच पात्र आहोत. यदा कदाचित तुम्ही छोटा ग्रुप असल्यामुळे तुम्हीच किंवा आमच्यातून फुटून गेलेले असल्यामुळे तुम्हीच अपात्र ठरणार आहात. नेहमीच होणारं आर्ग्युमेंट, नेहमीच होणारी कायद्याचं विश्लेषण आणि आता या केसमध्ये केलं जात असलेलं विश्लेषण यामध्ये फार मोठी तफावत असल्यामुळे सुप्रीम कोर्टासमोर असा एक वेगळा मुद्दा निर्माण झालेला आहे की आता इथे 10वं शेड्यूल लावायचंच नाही. आणि बघा, शिंदे साहेबांच्या गटाकडून कधीही 10व्या शेड्यूल प्रमाणे आम्ही सत्तेत आहोत असं म्हटलं जात नाही. ते म्हणतात आम्हीच मूळ शिवसेना आहे. 10वा गट म्हटला रे म्हटला, 10वा शेड्यूल म्हटला रे म्हटला की ते सगळ्या 3 गोष्टी त्यांना लागू होतात. 2/3 आहे का, वेगळा सेपरेट ग्रुप आहे का, आणि मग त्यांना आता कशा तरी विलीन व्हायचं आहे काय, हे सगळं ते मागतच नाहीत. त्यामुळे 10व्या शेड्यूलची चर्चा होण्याची शक्यता नाही. शक्यता आहे त्या मूळ गाभ्याकडे जाण्याची. कोणची शिवसेना खरी, आणि ते आता सर्वोच्च न्यायालयासमोर त्याचे साक्षी पुरावे नाहीत. ते सगळे साक्षी पुरावे कुठे आहेत तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर ठेवलेले आहेत. आणि म्हणून असं वकिलांना वाटतं की खरं प्रकरण तिथेच तर जाणार नाही ना आज. बरोबर. पण सर, 10वं शेड्यूल आणलंच ह्या गोष्टीसाठी की पक्षांतर बंदी घालण्यात यावी, हा सगळा घोडेबाजार रोखण्यात यावा, अशा जे वेगवेगळी सरकार पाडली जात होती, संरक्षण मिळावं त्या पक्षांना वगैरे याच्यासाठी. पण या निमित्तानं 10व्या शेड्यूलचं लूप होल समोर आलंय का, हे जे सगळं प्रकरण घडलं त्याच्यानंतर? नक्कीच आलेलं आहे. होय विलासराव, हे आपण म्हणतात ते इतकं आजच्या खरं मी तर पाहिन ह्या चर्चा सत्रामध्ये हाच मुद्दा मला स्वतःला वकील म्हणून पटलेला आहे, घटनेचा अभ्यासक म्हणून पटलेला आहे. कारण कशासाठी 10वं शेड्यूल होतं की कोणतंही सरकार जनतेने निवडून दिल्यानंतर 5 वर्षाच्या आत ते बरखास्त होऊ नये, जनतेचा पुन्हा पुन्हा पैसा खर्च होऊ नये, आणि जनतेने एकदा 5 वर्षासाठी निवडून दिलं तर 5 वर्ष व्यवस्थित कारभार करा, हे तर अपेक्षित होतं. आणि मधल्या काळामध्ये मग इतर मार्गांचा वापर किंवा गैरवापर होऊन जर का नागरिकांचे जे हित साधायचं ते होत नसेल, मग साहजिकच घटनेच्या सूत्रांची अंमल पायमल्ली होते आहे. आणि म्हणून हेच खरं तर 10वं शेड्यूल घातलं होतं, हे करण्यात येऊ नये. पण जर का असं त्यांनी ठरवलं तरी सुद्धा त्याचा अशा प्रकारे वापर होत असेल तर हा गैरवापर रोखायला हवा. आणि त्यासाठी हे 2/3 वगैरे नको, काय व्हायला पाहिजे होतं तर खऱ्या प्रकारे लोकांचं मत विचारात घेऊन पूर्ण त्याला बंदी घालण्यात यावी, असं पण एक चर्चा तेव्हा होती, मात्र ती झाली नाही. त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, हे 2/3 करून राजीव गांधीच्या काळामध्ये त्याला थोडीशी बळकटी आणण्यात आलेली होती. आणि त्यानंतर 2003 साली आणखी त्याच्यात स्पष्टता करण्यात आलेली होती. हे 10वं शेड्यूल एक प्रकारे मी तर म्हणेन की हे पक्षांतर बंदी कायदा नसून हा पक्षांतर वाढवणारा कायदा आहे. काय कारण त्याच्याप्रमाणे तुम्हाला काही प्रमाणात तरी पक्षांतर करता येत आहे. म्हणजे ज्या कारणास्तव निवडणूक होते त्याच्यापासनं वेगळे वागण्यासाठीच तर हे शेड्यूल नाही ना, असाही त्याचा वेगळ्या दृष्टीनं अर्थ काढला जाऊ शकतो. पण आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की हे आहे, या निमित्तानं लूप होल तरी समोर आला 10व्या शेड्यूल मधला, आणि मग जो उद्देश होता 10व्या शेड्यूलचा त्यालाच खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे ठरलंय. पण याचा परिणाम असा होऊ शकतो भविष्यामध्ये, जर ही रणनीती सक्सेस ठरली की 10व्या शेड्यूलला आपण अशा प्रकारे बगल देऊ शकतो, तर याचे परिणाम देशातल्या अनेक राज्यांवर होऊ शकतात, अनेक ठिकाणी असे प्रयोग होऊ शकतात. मग ते रोखायचं कसं, हा सवाल आहे सर. खरं आहे, हा जो 10वा शेड्यूल आहे ना, ह्या 10व्या शेड्यूलच्या संबंधाने जोपर्यंत आता त्यात काही बदल करण्यात येत नाहीत, घटना दुरुस्ती करूनच ते करावं लागेल. आणि असा बदल झाला तर मग मात्र एक गोष्ट ठरेल की इथून पुढे असे घटनेतील बदल किंवा असे शेड्यूल जर का बदलायचे असतील, अशा प्रकारे पक्षांतर करायचं असेल तर ते कसं करावं लागेल. थोडक्यात याच्यावरती सर्व पक्षांनी एकत्र येऊन विचार करायची गरज आहे. नाहीतर आपण पाहतो सत्तेत असलेला पक्ष तात्पुरता विचार करेल आणि मग तात्पुरते विचार होतील, सध्याच्या परिस्थितीला लागतील किंवा सोयीचे असतील असे विचार होतील. सर्व पक्षीय याच्यावरती एकमत होणं आवश्यक आहे. आणि सर्व पक्षीय जर का एकमत झालं, जे शक्यतो कधी होत नाही, आणि त्यामुळे याच्यावरती जरी आपल्याला तळमळ वाटली, जरी आपल्याला त्यात असे आपण म्हणाल तसे लूपहोल दिसले, तरी ते लूपहोल लगेच नष्ट होण्याची शक्यता नाही. आपण म्हणतात तसं लोकशाहीच्या सोबत काही अशा चुकीच्या गोष्टी पण सोबत आणल्या जातात, आणि त्या आणल्या
की मग हे काय कोणत्या एका पक्षाचं काम नव्हे. हे बघा घटना आल्यापासून आजपर्यंत बहुतेक सगळे पक्ष सत्तेत येऊन गेले. म्हणजे ही गोष्ट कोणत्या एका पक्षाची नसून सर्व पक्षांनी आपापल्या सोयीप्रमाणे ह्या गोष्टी केल्या आहेत असं दिसतं. निश्चितच. पण आता तुम्ही काही वेळापूर्वी जेव्हा सांगितलं होतं की कदाचित हा निर्णय निवडणूक आयोगाच्या कोर्टात सुद्धा जाऊ शकतो, तिकडे सुद्धा जाऊ शकतो, त्याचा निर्णय होऊ शकतो. निवडणूक आयोग जेव्हा अंतिम निर्णय घेईल त्याच्या संदर्भातला खरं तर आता आर्ग्युमेंट दोघांचे पूर्ण झालेले आहेत. दोघांनी आपले पुरावे म्हणणं सगळं काही मांडलेलं, अगदी लेखी स्वरूपात सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे. निवडणूक आयोग याच्या संदर्भातला निर्णय घेत असताना कुठल्या गोष्टी लक्षात घेतं? एखाद्या पक्षाची मूळ तो आहे हे ठरवत असताना, त्याचं चिन्ह ठरवत असताना काय असे मुद्दे असतात ज्या मुद्द्यांच्या आधारावर निवडणूक आयोग निर्णय घेतं? या बाबतीत बघा 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. घटनेत आर्टिकल 324, नंतर कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स मधला रूल नंबर 5 आणि हे जे 1968 सालचं अधिनियम आहे त्यातला पॅराग्राफ नंबर 15. हे 3 गोष्टी एकत्रितपणे हे ठरवत असतात. हे ठरवताना निवडणूक आयोगाच्याकडे वस्तुनिष्ठ परिस्थिती पाहिली जाते. ते इंटरप्रिटेशनच्या भानगडीत पडत नाहीत. इंटरप्रिटेशन कुठे आहे? विधानसभा अध्यक्ष. इंटरप्रिटेशन कुठे आहे? राज्यपाल. इंटरप्रिटेशन कुठे आहे? माननीय सर्वोच्च न्यायालय. मात्र इलेक्शन कमिशनच्या समोर ही वस्तुनिष्ठ गोष्टीवरती आधारित आहे. आणि कोणत्या वस्तुनिष्ठ गोष्टी? एक तिथे 4-5 गोष्टी सांगितल्यात. त्याचा पॅराग्राफ नंबर 15 फार स्पष्ट आहे. तो सांगतो की त्या पक्षाची घटना लक्षात घ्यावी, त्यात लिहिलेल्या बाबी लक्षात घ्याव्यात. नंतर त्या पक्षात जी फूट पडली आहे ती उभी फूट ज्याला म्हणतात, तर मग केंद्रीय पातळीवरती काय आहे घटनेची, त्यांच्या पक्षाच्या घटनेमध्ये जे त्यांचं मंडळ आहे, जी त्यांची कार्यकारिणी आहे, त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यात कशी फूट पडली, आमदार खासदारांच्या मध्ये कशी फूट पडली, अगदी जिल्ह्याच्या ह्या तालुक्यांच्या आपल्या जिल्ह्यापर्यंत कशी फूट पडली, या सर्वांचा अभ्यास करून आणि म्हणून तर आपण पाहिलं असेल लाखांनी ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र दिली आहेत. कशासाठी? हेच दर्शवण्यासाठी की आमचं संख्याबळ कसं आहे, तुलनात्मक दृष्ट्या ते संख्याबळ कसं आहे आणि म्हणून आमचाच मूळ पक्ष कसा आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. तेव्हा थोडक्यात त्यांच्याकडे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आपल्याला जे दिसतं माध्यमात त्याच्याप्रमाणे त्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली असावी. कारण त्यांनी काय केलंय, सगळ्यांची प्रतिज्ञापत्र मागवली, सगळी माहिती मागवली, त्याचं अनालिसिस करून ठेवलेलं आहे आणि ते फक्त माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता तुम्ही तुमचं कामकाज सुरू करा किंवा निर्णय द्या एवढंच सांगण्याचं बाकी राहिलेलं आहे. तिथे तर त्यांच्यासमोर इलेक्शन कमिशन समोर यांचे आर्ग्युमेंट्स पण झालेले आहेत. आणि जर का इतके ज्येष्ठ विद्वान वकिलांनी तिथे आर्ग्युमेंट केलेले आहेत, आता फक्त तिकडचा निकाल येणं बाकी आहे. एकीकडे इथे 6 महिने किंवा 2-4 महिने हेअरिंगला जाणार, तिथे मात्र एक आदेश दिला की दुसऱ्या दिवशी निकाल बाहेर येऊ शकतो. अशी परिस्थिती असल्यामुळे बहुतेकांना असं वाटतं की आता हे प्रकरण इलेक्शन कमिशनकडेच जाण्याची शक्यता आहे. नाहीतर मग इथे तर काही महिन्याचा कालावधी सहज जाणार आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाला इतर इतकी मोठी महत्वाची प्रकरणं तुंबलेली असतात, काही आंतरराष्ट्रीय प्रकरणं पण तिथे पेंडिंग असतात आणि असे प्रकरणं सोडायचे आणि एका प्रकरणासाठी 6 महिने घालवायची. मग हे 6 महिने इथे घालवायची हे व्यावहारिक आहे का? की जी गोष्ट आम्ही त्याचा साक्षी पुराव्याचं विश्लेषण करण्याच्या ऐवजी तिथं त्याचं विश्लेषण होऊ द्या असं माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणण्याची शक्यता आहे काय? हाही एक मुद्दा आहे. निश्चितच. आता बघूया जर का यांनी निर्णय घेतला तो अंतिम होणार. हा प्लीज सर प्लीज. जर का यांनी निर्णय घेतला तर काय होणार आहे? सर्वोच्च न्यायालयाने तो अंतिम होऊन जाईल. मात्र साक्षी पुराव्याचं विश्लेषण झालंच नाही आणि म्हणून हे पण वस्तुनिष्ठ असू शकतं. घेऊ द्या केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्णय, तो बरोबर आहे का नाही आम्ही तपासू पुन्हा एकदा. नक्की सर. खूप प्रश्न आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण तुमच्याकडून करून घ्यायचंय. खूप साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्ही सामान्य माणसाला कळेल अशा शब्दामध्ये ओघवत्या शैलीमध्ये तुम्ही हे सगळं सांगताय सर. क्लिष्ट जरी हा सगळा विषय असला तरी तुम्ही सोबत राहाच. या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. ब्रेक नंतर लगेच परत येतोय. हे विश्लेषण, हे नॉनस्टॉप कव्हरेज असंच सुरू राहणार आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.